आज मला पप्पा भेटलेले येता येता ऑफिसमधनं आणि मी एक गोष्ट पप्पांना सांगितलेली आणि त्यांनी किती गोष्टी माझ्यासाठी आणल्यात बघा। तर मी त्यांना लसूण फक्त घेऊन ठेवायला सांगितलेली, त्यांनी मला पाव किलो लसूण घेतली आणि ती लसूण बघूनच मला एवढं हे भारी वाटत होतं। मी म्हटलं अरे पप्पा नेहमी असं शोधून शोधून कुठून काढतात काय माहिती। या लसूण पण अगदी एकदम मोठ्या मोठ्या पाकळ्या आणि अगदी गोरी गोरी पान अशी दिसत होती ना ती, म्हणजे मला खरंच खूप छान वाटलं की अरे मी पण निवडून घेताना एवढा कधी कधी विचार करत नाही ना, तेवढे ते अगदी छान शोधून म्हणजे अगदी निखळ म्हणजे नितळ असं जसं म्हणतो ना तसं एकदम छान। मला मागे कांदे पण त्यांनी दिलेले, मी तुम्हाला दाखवलेले, अगदी छान। त्याच्यावर एकही म्हणजे त्याचं साल पण हे झालेलं नव्हतं। त्यांना माहिती आहे कैरी मला खूप आवडते, कैरी म्हणजे मला कैरीचं सार खूप आवडतं, म्हणजे जे फुटं सार केलं जातं आमच्याकडे ते खूप आवडतं मला। मग मला नेहमी ना ते कैरी विचारतातच तुझ्यासाठी कैरी घेऊ का भेटली तर मग त्यांनी माझ्यासाठी 2 कैऱ्या पण घेतल्यात। ॲक्च्युली ते म्हणत होते मी तोतापुरी बघत होतो पण तोतापुरी आंबा काही त्यांना मिळाला नाही, मग त्यांनी या 2 कैऱ्या माझ्यासाठी घेतल्या मला आणि वरती मला सांगत होते ते की नाही तेवढ्याच्या चांगल्या नाही मिळाल्या पण मी घेतल्या तुझ्यासाठी। त्याच्यानंतर त्यांनी 2 नारळ घेतले आणि त्यांची नारळ साफ करण्याची पद्धत कशी आहे ना ते पण मी तुम्हाला सांगते। घरी ना भरपूर नारळ आणून ठेवतात ते नेहमी, असं नाही म्हणजे आईकडे माझ्या ना नेहमी असे 4-5 नारळ असतात घरात आणि ते तुम्हाला ना अगदी क्लीन करून ठेवलेले दिसतील बघा। आपण आणतो ते तसेच ठेवतात पण ते तसं नाही करणार, पूर्ण ते असे व्यवस्थित एक एक नारळ पॅक पण करून ठेवतात। ते का करतात मला माहिती नाही पण असं ना व्यवस्थित तो क्लीन करतात, त्याच्यावरची जी एक्स्ट्रा जी काही किशी असते ना सगळं काढतात आणि त्याचा वरचा जो शेंडा असतो ना तो पण बऱ्यापैकी पूर्णपणे म्हणजे क्लीन करतात। म्हणजे कसं हातात घेतल्यावर ना तो सगळीकडे त्याच्या ज्या किशीचे बारीक 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 असतात ना ते कुठेही पडत नाहीत, हातात अगदी व्यवस्थित राहिला तरी चालतो आणि कुठे आपण खाली जरी ठेवलं ना म्हणजे आपल्याला किचनमध्ये वगैरे कुठे ठेवायचं असेल ना तर त्या नारळाच्या सगळ्या किशीचं जे पडतं ना बारीक बारीक अजिबात पडत नाही। ते नेहमी मला असेच नारळ क्लीन करून आणून देतात नेहमी। जेव्हा पण ते येतात खाली तेव्हा ते मला विचारतातच मी नारळ आणू का। आईने मला फोन करून सांगितलेलं की ना मी रताळी तुला पाठवून देते कारण फ्रीजमध्ये रताळी आहेत। तर ॲक्च्युली पप्पांना डायबिटीज आहे आणि त्यांना रताळी वगैरे खायला खूप आवडतात। ॲक्च्युली त्यांनी खाल्ली आहेत आणि आत्ता सध्या त्यांचा डायबिटीज खूप वाढला आहे। तर मग आई म्हणाली की तुला मी पाठवते तू खा म्हणून। तर मी म्हटलं ठीक आहे, उद्या सकाळी माझ्या नाश्त्याची म्हणजे नाश्त्याला होऊन जातील, भले ती 3 असली तरी माझ्यासाठी सकाळी होऊन जातील नाश्त्यासाठी। मी पराठा करायचा विचार करते त्याचा नाश्त्यासाठी, तर मग याचा रताळ्याचा पराठा ना खूप छान होतो, अगदी मस्त लागतो टेस्टला। आणि आईने तिने केलेला मुरांबा मला पाठवलाय थोडासा, माझा हा डब्बा तिच्याकडे होता मग तो तिने मला रिटर्न करायचा होता म्हणून मग तिने मला याच्यातनं मुरांबा पाठवलाय। आणि तिची मुरांबा करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, ती थोडीशी राई आणि थोडंसं लसूण थोडंसं मिरची वगैरे असं सगळं फोडणीला देते। तिच्या पद्धतीने मी एकदा नक्की तुमच्याबरोबर म्हणजे करून शेअर करेन, ती पण करते ना तो खूप छान होतो, टेस्टी होतो। आणि ही गोष्ट याच्या डब्यात काहीतरी तिने सचिनसाठी दिलंय, तर मला बोलली हा डब्बा फक्त सचिनसाठी आहे तुझ्यासाठी नाहीये, तर म्हणून मी पण हा तुम्हाला काही ओपन करून दाखवत नाही। मी बोलली आता सचिनसाठी काय स्पेशल पाठवलं असेल सासूबाईंनी माहिती नाही म्हणून मी तो तसाच साईडला ठेवून दिलेला आहे। नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आजचा वार आहे शुक्रवार आणि आमच्याकडे वीकेंडला सुरुवात शुक्रवारपासूनच होते, माझी नाही पण सचिनची सुरुवात शुक्रवारपासून होते। मग त्याची वेगळी कामं चालू असतात शनिवार रविवारच्या प्लॅनिंगची आणि माझी येणाऱ्या म्हणजे सॅटर्डे संडेला मला काही मील प्लॅनिंगची कामं करायची आहेत ना त्याचा विचार चाललेला असतो। तर आज मला खूप एक छान कमेंट आलेली, म्हणजे त्याच्यातनं खूप चांगलं सजेशन्स आलेलं की ताई तू मिनी ब्लॉगमध्ये म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये तू डोशाच्या ज्या काही रेसिपीज दाखवतेस म्हणजे डोशाच्या वेगवेगळ्या डाळींपासून तू कशा पद्धतीने करू शकतेस, म्हणजे कुठला पदार्थ सेम असेल आणि कुठल्या बाकीच्या डाळींमध्ये तू व्हेरिएशन करू शकते ना ते तू मिनी ब्लॉगमध्ये दाखव। तर मला ती आयडिया खरंच खूप आवडली। तर हा एक आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी खूप छान असा शॉर्ट व्हिडिओचं म्हणजे मी त्याच्यातून तुम्हाला छान छान माहिती देऊ शकेन। तर मी तो लवकरात लवकर शूट करेन, मी बघते विचार करते उद्या सॅटर्डे तर मी उद्याच तो शूट करेन किंवा रविवारी नक्की शूट करेन आणि तुमच्यापर्यंत तो घेऊन येईल, कारण असं काहीतरी हेल्दी व्हर्जन। आणि मागे पण मला एक कमेंट आलेली की आमणीचे पदार्थ खूप जास्त खाऊ नये, तर आमणीचे पदार्थ खूप जास्त असे पण नाही खाल्ले जात, म्हणजे 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा वगैरेच मी शक्यतो आंबोळ्या करते, कारण केल्या की त्या सतत केल्या जातात आणि नाही केल्या की मग राहून जातात असं असतं। म्हणजे वेगवेगळे ऑप्शन ट्राय कर, जसं जेव्हा माझ्याकडे घावण्याचं पीठ तयार असतं तेव्हा मी आंबोळ्या जास्त करत नाही, पण जेव्हा माझ्याकडे घावण्याचं पीठ वगैरे संपलेलं असतं तेव्हा मी आंबोळ्यांचा ऑप्शन म्हणजे निवडते। तर असं माझं असतं, तर ते थोडंसं बॅलन्स करून मी करते, त्याच्यामुळे थोड्याशा आंबोळ्या तुम्हाला कधी कधी कंटिन्यू दिसत असतील, पण मी ते नक्की हे करेन। आणि तुम्हाला मला अजून एक गोष्ट विचारायची
आता मी हा काल तर जाम आणलेला आणि हा बरेच दिवस आता म्हणजे खायची इच्छा होती म्हणून मी घेतली, पण आता काय हा एवढ्यात खाल्ला जाणार नाही. तर हा बाहेर किती दिवस राहील आता ओपन केलेला, याच्यावर ते लिहिलेलं असतं, पण तरी पण मी विचारते फ्रीजमध्ये ठेवू, कारण मला नाही वाटत म्हणजे 1-2 महिने तर माझ्याकडनं हा जाईलच, जास्तच जाईल. तर फ्रीजमध्ये जास्त व्यवस्थित राहील की बाहेर ठेवू त्याला, माझ्या मते फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. पण सचिनचं असं म्हणणं आहे की तू बाहेरच ठेव, तो बाहेर व्यवस्थित राहील आणि बाहेर राहिला तर तो खाल्ला जाईल, असं त्याचं म्हणणं आहे. तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की कसं आहे. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये माझी जी छोटी आठवड्याभराची जी कामं राहिली आहेत ना, ती सगळी मी आजच्या ब्लॉगमध्ये कंप्लीट करणार आहे. मिनी ब्लॉगमधनं मी तुम्हाला ज्या गोष्टी मी मोठ्या व्हिडिओमधनं नाही दाखवत, म्हणजे जशा माझ्या किचनच्याच गोष्टी येतात, आणि काही जण आहे जे की ज्यांना माझं लॉन्ड्री टाइम बघायचं आहे किंवा तुझा सेल्फ केअर टाइम बघायचा आहे, किंवा त्यांना अजून मी छोट्या छोट्या गोष्टी क्लिनिंग वगैरे कशा करते ना, त्या सगळ्या गोष्टी मी मिनी ब्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर करेन. तर ते पण शॉर्ट्स व्हिडिओ बघायला विसरू नका, आणि शॉर्ट व्हिडिओला देखील कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पुढे ठेवेन म्हणते आणि टाइमच मिळत नाहीये. तर गुढीपाडवा होता म्हणून तोरण वगैरे सगळे काढलेले, म्हणजे 2-3 सेट आहेत माझ्याकडे. तर ते काढलं आणि मग ते धुतले आणि हे सुकवून बघा असेच ठेवलेत मी कितीतरी दिवस. हे बास्केट आयकियामध्ये जेव्हा सेल चालू होतं तेव्हा घेतलेलं. मग मी हे काय करते, इथेच ठेवून देते. इथे म्हणजे काही धुतलेले कपडे असतात कधी, किंवा असं काही एखादं कुरिअर आलं, पार्सल आलं, तर मग या ट्रे मध्ये तिथे ठेवलेलंच असतं टेबलवर. तर मग याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जमा झालेल्या. तर आज आता या सगळ्या गोष्टी मला ठेवून घ्यायच्या. हे तोरण, त्याच्याबरोबर हे सगळे गोंड्याच्या माळा आहेत. ऍक्च्युली ह्या माझ्याकडे बऱ्याच आहेत अशा, म्हणजे जवळजवळ 8 माळा आहेत या अशा. तर यातली पण मी दरवाजाला कंटिन्यू लावलेलीच असते, म्हणजे ही अशी तोरण लावते आणि त्याच्यावरती मग ही लावलेली असते. आणि या ज्या आहेत ना, याच्यामध्ये पण 2-3 प्रकारचे वेगवेगळे सेट आहेत माझ्याकडे. तर आता हा काढलाय मी बघा, आणि हे दोन साईडला लटकवलेले असतात माझ्याकडे दरवाजाला नेहमी. तर हा अशा पद्धतीने आपण वॉश केला. आणि हे पण एक जे तोरण आहे ना, हे मी वरतीच ठेवतो, आम्ही कधीतरी लावतो, म्हणजे एकदा ऍक्च्युली लावलं ना की बरेच दिवस ठेवतो आम्ही. मग आता कसं होतं, दिवाळीत लावलेलं होतं, मग दिवाळीनंतर मग थोडंसं मार्गशीर्ष गुरुवार आली, मग संक्रांत आली, मग असं सगळं होतच. आणि मग हे आता मग आम्ही म्हटलं नको आपण काढूया, कारण आता बरेच महिने झालं कंटिन्यू तसंच होतं. तर ते काढायचं, ते पण आता पॅक करून ठेवते एका बॉक्समध्ये, म्हणजे त्याचा बॉक्स आहे. हे तर मी असंच ठेवणार आहे, कारण आता मी नवीन लावलेत. आता हे काही इतक्यात लावायची गरज लागणार नाही, 1-8 महिन्याने मी चेंज करेन. बाहेरचे हे हार तोरण मात्र मी चेंज करेन लवकरच. आणि त्याच्याबरोबर ना, त्या मिशोचे जेवढे पार्सल आलेले ना, त्या सगळ्या पिशव्या इथेच मी जमा करून ठेवल्यात, कारण मग कचऱ्याला वगैरे यूज होतात कधीतरी. किंवा अजून सगळ्या कुर्तीज वगैरे छान निघाल्या. रिव्ह्यू तुम्हाला देण्याचं सांगते, म्हणजे मी वॉश केले सगळे, तर सगळे प्रोडक्ट चांगले निघाले, कुठेही कलर वगैरे काही गेला नाहीये आणि छान आहेत, तुम्ही परचेस करू शकतात. आणि ज्या कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 कुर्तीज ज्या दाखवलेल्या, ज्या एकत्र दाखवलेल्या, ऍक्च्युली त्या दोन्ही पण कुर्तीज आउट ऑफ स्टॉक झाल्या, त्याच्यामुळे मी त्याची लिंक पोस्ट म्हणजे शेअर नाही करू शकली. आणि आज सकाळी मी जेव्हा बघितलं ना, तेव्हा एक कुर्ती अवेलेबल होती, म्हणून मी लगेच सकाळी उठल्या पहिली त्याची लिंक तुमच्याबरोबर शेअर केली, परत ती कुर्ती आउट ऑफ स्टॉक होऊ नये म्हणून. आणि दुसरी कुर्ती अजूनही आउट ऑफ स्टॉक आहे, जेव्हा ती अवेलेबल होईल मी नक्की तुमच्याबरोबर त्याची लिंक शेअर करेन कम्युनिटी पोस्टवर. आता बघू, उद्यापासनं परत आपला मिशोचा सेल चालू होतोय, तर तेव्हा पण थोडीफार मी शॉपिंग करेन, पण मी माझ्या किचनसाठीची शॉपिंग करेन. कुर्तीज वगैरे आता काही जास्त करणार नाहीये, पण एखादा कुर्ती मला काही मिळालं चांगलं तर मी नक्की शेअर करेन. आणि याच्यामार्फत अजून सांगायचं होतं की मला विचारण्यात आलेले की तिथे जे तू ड्रेस घालतेस, म्हणजे जे शूट मध्ये घातलेले असतात ते कुठून घेतलेस, त्याची लिंक आहे. तर ते जे शूट मधले बरेचसे ड्रेस आहेत ना, मी ऑफलाईन घेतलेले आहेत. शेजारी करून एक शॉप आहे, शिवाजी मंदिरच्या बाजूला दादरला आहे, अपोजिट टू गोमंतक हॉटेल म्हणू शकता, किंवा ICICI बँकचे ATM आहे त्याच्या समोरच आहे. आणि तिथे शेजारी हे शॉप आहे, मी तिथूनच नेहमी सगळ्या कुर्ती घेतल्या म्हणजे घेतेच तिथे. जर तुम्हाला हवा असेल तर मी त्यांचा फोन नंबर किंवा त्यांचा ऍड्रेस खाली पिन करेन. ते ऑनलाईन सर्व्हिसेस देतात, तुम्ही त्यांना कॉल करून माझा एखादा इमेज किंवा तुम्ही त्यांना स्क्रीनशॉट वगैरे पाठवला तर त्यांच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्हाला नक्की ऑनलाईन कुरिअर वगैरे करू शकतील. आता किंवा मग मी एखाद्या वेळेस तिथे जाईन ना, तेव्हा नक्की तुमच्याबरोबर तिकडचे डिटेल्स शेअर करेन, म्हणजे तुम्हाला पण छान छान कुर्तीज वगैरे ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीकडनं घेता येईल. चला, हे झालं. आता कपडे एवढे भरपूर ठेवलेले आहेत ना माझे घडी करायचे, ते पहिले सगळे करून घेऊया. चला.
तर कपडे म्हणाल ना तर हे रोजचे कपडे तर असतातच, रोज बऱ्याच वेळा ऍक्च्युली सचिन मला हेल्प करण्यासाठी करतो. आणि हे आता सगळे घडी करायचे म्हणजे काय झालं, सचिनला कपाटामधनं काहीतरी काढायचं होतं आणि ते त्याला मिळत नव्हती ती वस्तू, तर त्याने सगळ्या गोष्टी इकडे तिकडे पसरवल्या आणि ह्या सगळ्या कपडे पूर्ण असे खाली पडले लिटरली. मम्मी म्हटलं आता तू जा, तुला कुठे बाहेर जायचंय तिथे, मी हे सगळं आवरते. आणि म्हणून मग हे असं राहिलं. हे सकाळचे कपडे आहेत ते पण आता काढायचं. आणि तुम्हाला मी कालच्या ब्लॉग मध्ये जो सांगितलेला ना कलर लागलाय, तर तो हा ड्रेस आहे माझा आणि अशा कलरचा आहे बघा. आणि इथे बघा हा पूर्ण त्याला लाल कलर लागलाय, तुम्हाला आता दिसतोय की नाही मला कळत नाही, पण इथे असा पूर्ण हा असाच लागलाय कलर. आणि या साईडला पण लागलाय थोडासा, हा बघा इथे पण लागलाय बऱ्यापैकी. तर हा आता बऱ्यापैकी लाईट झालाय, म्हणजे मी त्याला घासून 2 दिवसात एवढं हे केलंय की त्याचा बऱ्यापैकी कलर गेलाय. आणि जी आपल्याला एक ट्रिक सांगितली आहे थंड पाण्याची, ती मी रविवारी ट्राय नक्की करेन. आता हा बऱ्यापैकी सुकलाय. आणि याच्यावरचा हा टॉप आहे बघा, हा ड्रेस आहे माझा, कॉटनचा आहे. आणि हा घालायला अगदी उन्हाळ्यात ना आता मस्त होता, अगदी हलका आणि लाईट कलर पण होता आणि अगदी कळलं पण नसतं, गरम वगैरे तर अजिबात होत नाही आणि अगदी सॉफ्ट होता. आणि हा मी पॅन्टालून्स मधनं घेतलेला आणि खूप छान ऑफर मध्ये मला मिळालेला आणि तोच आता असा झालाय. तर अजून तुमच्यापैकी कोणाला जर माहिती असेल हा कलर मी कशाने काढू शकते ना, मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता चला तुमच्याबरोबर बोलता बोलता सगळ्या कपड्यांच्या घडी घालूया आपण. तर तुम्ही जी मला बऱ्याच वेळा कमेंट करत असताना की तुझं हे सगळं रुटीन पण दाखव, तर ऍक्च्युली कसं असतं ना, हे सगळं रुटीन माझं ना मी रोजच्या रोजच आवरून घेते या सगळ्या गोष्टी. आणि या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, कधी मला ड्रेसला इस्त्री करून हवी असते, कधीतरी घड्या करून हव्या असतात, कधीतरी सुकत घालायचे कपडे असतात, सुकत घातलेले कपडे काढायचे असतात, कधीतरी घडी करायची असतात, अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, तर सचिन मला कधी कधी बऱ्याच वेळा त्याच्या कामातनं वेळ काढून तो मला हेल्प करत असतो. त्याच्यामुळे मी थोडीशी रिलॅक्स असते की बाबा हा हे काम मला करायचं नाहीये. त्याच्यामुळे या गोष्टी तुमच्यापर्यंत ना बऱ्याच वेळा पोहोचल्या जात नाहीत आणि माझे किचनचेच व्हिडिओ तुमच्याबरोबर जास्त पोहोचले जातात. पण आता मिनी व्लॉगमधनं मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर नक्की करेन. ॲक्च्युली बऱ्याच वेळा असं असतं ना की दिवसभराचं रुटीन माझं ठरलेलं असतं. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की कपडे वगैरे पण तू लॉन्ड्री टाईम, मला हा लॉन्ड्रीसाठी खूप बऱ्याच वेळा प्रश्न येतो, तर त्याचा आन्सर मी एक थोडक्यात देते तुम्हाला. माझं कसं आहे ना, माझे जे रोजचे कपडे असतात, कारण सचिनचं ऑफिस काही डेली नसतं, आठवड्यातून 2 दिवस किंवा 3 दिवस असं त्याला जावं लागतं. तर त्याचे जे काही कपडे आहेत आणि ऑफिसला असल्यामुळे शक्यतो तो कमीच जातो, 2 वेळाच जातो आठवड्यातून. त्याचे जे काही कपडे असतात ना, तर ते काही एवढे खूप जास्त असे कॉलर वगैरे खराब झालेले नसतात. त्याच्यामुळे मी ते तिथल्या तिथे ज्या दिवशी तो जातो तो आल्यानंतर मी ते भिजत घालते आणि तिथल्या तिथे वॉश करून टाकते. इव्हन माझे स्वतःचे पण कपडे आमचे सकाळचे जे असतात माझे मी धुवून जाते ऑफिसला, त्याचे तो धुवून जातो आणि त्याच्यामुळे ते पण आमच्याकडे जमा होऊन राहत नाहीत संध्याकाळसाठी. आणि जे माझे पण कपडे असतात, मी ऑफिसमधनं जेव्हा येते आणि अंघोळ केल्याशिवाय मी माझ्या कुठल्याच कामांना सुरुवात करत नाही. अंघोळ करून झाली की मी ते भिजत घालून ठेवते आणि अंघोळ करून होईपर्यंत ते छान भिजले जातात आणि खूप काही अगदी ते खराब झालेले नसतात. तर ते पटकन धुवून टाकले ना की मग आपलं काम तिथल्या तिथे होऊन जातं. आज फ्रायडे असल्यामुळे थोडंसं मी कामांचं नियोजन कसं करायचं हे सगळं मला ठरवायचं होतं. तर त्याच्यासाठी थोडंसं जे काही माझं लॅपटॉपवरचं काम असतं, कधी कधी मी माझे जुनी व्हिडिओ बघते, तर त्याच्यातनंच मला स्वतःला आयडिया मिळत असतात की अरे आपण या सगळ्या गोष्टी शेअर केल्या आहेत किंवा या गोष्टी आपल्या राहिल्या आहेत, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की ही गोष्ट आपण म्हणजे दाखवायला पाहिजे होती, किंवा माझ्या डोक्यात काही जे विचार असतात ना, मी सगळ्या या डायरीवर उतरवून काढते. आणि माझं थोडंसं एडिटिंगचं पण काम बाकी होतं, ते मी म्हटलं सगळं आज करून घेऊ. कारण छोटा व्हिडिओ जो मी बनवते ना, तो मी लगेचच आत्ताच एडिट करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी माझा लॉंग व्हिडिओ शूट करून मग तो रात्री एडिट वगैरे सगळं करते. तर जे काही असतं थोडं परत ते मोबाईलमध्ये एडिट करून, मी मोबाईलमध्येच एडिट करते, तर मोबाईलमध्ये एडिट झालेले परत मी ते लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करून घेते. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, थोडंसं स्पेस मोबाईलचा खूप जास्त भरला जातो, मग ते तिथल्या तिथे काम सगळं करून घेते. तर असं माझं संध्याकाळचं थोडक्यात रुटीन असतं आणि ते आजच्या व्लॉगमधनं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याकडे काही सजेशन असेल माझ्यासाठी मला सांगितलं तर नक्की आवडेल आणि मी पण स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन. तर उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.